मॅडम तुमची ही मेडिसिनची जर्नी कशी सुरू झाली आहे? वेल सांगायची सुरुवात म्हणजे करायची लागेल तर माझ्या वेळेला हे एक्झाम्स नीट वगैरे हे नव्हतं मला लाईक करेक्ट. सो 12वीत छान मार्क मिळवायचे आणि मग तुम्ही मेडिसिन इंजिनिअरिंग घ्यायचं. तर मला असं वाटतं की 5th स्टँडर्ड मध्येच मी ठरवलेलं होतं की मला मेडिसिन करायचंय, मला डॉक्टर व्हायचंय बेसिकली. डॉक्टर ज्योती, ज्या वेळेला तुम्ही प्रथम प्रॅक्टिस केली त्यावेळेला लोकांचा दृष्टिकोन कसा होता होमिओपॅथीकडे बघण्याचा? गुड क्वेश्चन. आता तुम्हाला जे भरभराट दिसते होमिओपॅथीमध्ये ते मी असं म्हणेन की कोविडला एका रीतीने थँक्स म्हटलं पाहिजे, पण मी येते त्याच्याकडे. त्यावेळेला खरोखरी खूप अपमान सहन केलेत, मी नाही पण प्रत्येक होमिओपॅथने. कारण ही सिस्टम ऑफ मेडिसिन आपली नाही, या सिस्टम मध्ये काही होत नाही, साबुदाण्याच्या गोळ्यांमध्ये काय अर्थ आहे, क्रॉनिक डिझिजेस मध्ये ह्याचा कितपत उपयोग होतो, अक्यूट म्हणजे जे आत्ता झालेली गोष्टी आहेत त्याच्यात ह्याचा साफ उपयोग होतच नाही, हे लोक पॅथॉलॉजी बघत नाही, इन्व्हेस्टिगेशन ह्यांना लागत नाही, आणि असं काहीही नाही. डॉक्टर पद्धती शिक्षण हे सगळं सिमिलर आहे. आम्ही सुद्धा 4.5 वर्ष कॉलेजमध्ये मेडिसिन शिकतो. ही व्यक्ती फिटनेसलाही जाते, डान्सलाही जाते, पळताना दिसते, सायकलवरतीही दिसते, आणि हो शिवाजी पार्कला कधीतरी पळताना तुम्हाला दिसतील. तर ह्या व्यक्तींना मी त्यांना वारंवार मोटिवेटर का म्हणते? कारण त्यांच्या आयुष्याची एक वेगळी जर्नी आहे. बरं, ऍडवाइस जर तुम्ही म्हणाल ना तर मी हे सांगते, don't let the age change you. Change the way you age. And when you're changing this, soar up high like a phoenix, but with your feet well grounded. Wow. That is what I'd say. मित्रांनो, आयुष्यामध्ये अनेक औषधी पद्धती येतात. कधी ॲलोपॅथी येते, कधी आयुर्वेदिक येतं, तर कधी होमिओपॅथी येते. प्रत्येक पॅथी आपल्यावर काम करते, परंतु जी लॉंग टर्म मध्ये आपल्याला घेऊन जाते ना ती असते होमिओपॅथी. आणि लहान मुलांना पण फार आवडते, मोठ्यांनाही आवडते, कारण साखरेच्या गोळ्या. आज आपल्याकडे जे गेस्ट आलेत ना फार वेगळे आणि विशेष गेस्ट आहेत. ह्या आहेत डॉक्टर ज्योती. डॉक्टर ज्योती ह्या एक होमिओपॅथीच्या तज्ज्ञ आहेत. सगळ्यात पहिलं आपण त्यांचं स्वागत करूया. स्वागत आहे मॅडम आपलं. नमस्कार. नमस्कार. मॅडमचं सुंदर जे स्माईल आहे चेहऱ्यावरती, हे सतत असं, हा त्यांचा दागिना आहे असं मी म्हणेन. तुम्हाला बघावं तेव्हा हे त्यांनी घातलेलंच असतं, निसर्गाने दिलेलं आहे त्यांना हे. मॅडमच्या बाबतीत आणखीन एक तुम्हाला गोष्ट सांगायला मला आवडेल आणि आवडणारच आहे, कारण कितीतरी लोकांचं मोटिवेशन, कितीतरी लोकांचं इन्स्पिरेशन आणि जगण्याची चाह निर्माण करणारी अशी ही व्यक्ती डॉक्टर ज्योती. डॉक्टर ज्योती ह्या स्वतः कॅन्सर मुक्त झालेल्या आहेत. एक डॉक्टर असून सुद्धा त्यांनी ते भयान सत्य जीवनाचं अनुभवलेलं आहे, आणि तरी त्याच जोमाने त्याच जोशाने फक्त त्यांच्या मेडिकल फील्डमध्ये नाही तर अनेक वेगवेगळ्या फील्डमध्ये डॉक्टर ज्योती असतात. आणि काय काय हे आपल्याला कळेलच. सगळ्यात पहिलं आपण त्यांचं वेलकम तर केलंय, पण मॅडमना विचारूया की मॅडम तुमची ही मेडिसिनची जर्नी कशी सुरू झाली आहे? वेल सांगायची सुरुवात म्हणजे करायची लागेल तर माझ्या वेळेला हे एक्झाम्स नीट वगैरे हे नव्हतं मला लाईक करेक्ट. सो 12वीत छान मार्क मिळवायचे आणि मग तुम्ही मेडिसिन इंजिनिअरिंग घ्यायचं. तर मला असं वाटतं की 5th स्टँडर्ड मध्येच मी ठरवलेलं होतं की मला मेडिसिन करायचंय, मला डॉक्टर व्हायचंय बेसिकली. म्हणजे मला तो स्टेथो, मला लॅबकोट हे फार, आणि मी माझ्या आजीला म्हणले होते की डॉक्टर होणार आणि तुझे आर्थरायटिसचे हे पाय मी बरे करणार. तर ती सुरुवात असं मी म्हणेन. त्याच्यानंतर जसं मी म्हणले की आफ्टर 12th ऍडमिशन घेणं झालं, मग होमिओपॅथी सिलेक्ट केलं, आणि माझ्या मते मी जरा त्याच्यात जास्त गुंतले होमिओपॅथीसाठी देन अदर टाइप्स ऑफ मेडिसिन्स फॉर वन बेसिक रिझन. मला असं वाटतं की हे होलिस्टिक थेरपी आहे. म्हणजे आणि असं नाहीये की तुम्ही वरच्यावर माणसांना बघताय, बोलताय आणि औषध दिलं, पण त्यांची काय लाईफस्टाईल आहे आणि ती लाईफस्टाईल मध्ये तुम्ही इंडिव्हिज्युअल म्हणून कसे बसता, आणि म्हणून तुम्हाला अमुक औषध शोधून कसं दिलं की ते लागू पडणार, हे जे महत्व होतं ना, एवढंच मला तेव्हा कळलेलं होतं. कारण तेव्हा इंटरनेट नाही, काही नाही, कुठे चौकशी करणार, काय करणार. सो सिनियर किंवा असे ओल्ड होमिओपॅथ जे होते
त्यांच्याकडे हे मी एवढं ऐकलं होतं की मुळापासून आपण त्यांचा आजार नाही म्हणत, पण व्याधी जी आहे ती काढायला आपण मदत होणार. आणि हे करण्यासाठी आपण त्यांचा फुल हिस्ट्री घेणं महत्वाचं आहे. म्हणून माणूस म्हणून त्याला ओळखणं गरजेचं आहे, डिझीज म्हणून नाही. वा, म्हणजे किती मॅडमने एकदम चपकल सांगितलं की माणूस म्हणून ओळखा आणि मग तो सेकंडरी असलेला त्याच्या शरीरात ज्यांनी प्रवेश घेतलाय त्या आजाराला ओळखा. मॅडमनी जे सांगितलंय ते आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. आणि इथं मला एक गोष्ट सांगायची आहे की अनेक अशी लोक मला माहिती आहेत की स्वतः दुकानात जाऊन होमिओपॅथीचं मेडिसिन घेतात, पण ते तुमच्यासाठी वर्क करेल 100% असं नाही. कारण तुम्ही माणूस म्हणून ओळखा आणि मग होमिओपॅथी तुम्ही परफेक्ट अप्लाय करू शकाल. तर आपल्या डॉक्टर ज्योती ज्या आहेत, डॉक्टर ज्योती, ज्या वेळेला तुम्ही प्रथम प्रॅक्टिस केली त्यावेळेला लोकांचा दृष्टिकोन कसा होता होमिओपॅथीकडे बघण्याचा? गुड क्वेश्चन. आता तुम्हाला जे भरभराट दिसते होमिओपॅथीमध्ये ते मी असं म्हणेन की कोविडला एका रीतीने थँक्स म्हटलं पाहिजे, पण मी येते त्याच्याकडे. त्यावेळेला खरोखरी खूप अपमान सहन केलेत, मी नाही पण प्रत्येक होमिओपॅथने. कारण ही सिस्टम ऑफ मेडिसिन आपली नाही, या सिस्टम मध्ये काही होत नाही, साबुदाण्याच्या गोळ्यांमध्ये काय अर्थ आहे, क्रॉनिक डिझिजेस मध्ये ह्याचा कितपत उपयोग होतो, अक्यूट म्हणजे ज्या आत्ता झालेल्या गोष्टी आहेत त्याच्यात ह्याचा साफ उपयोग होतच नाही, हे लोक पॅथॉलॉजी बघत नाही, इन्व्हेस्टिगेशन ह्यांना लागत नाही. आणि असं काहीही नाही. डॉक्टर पद्धती, शिक्षण हे सगळं सिमिलर आहे. आम्ही सुद्धा 4.5 वर्ष कॉलेजमध्ये मेडिसिन शिकतो, 1 वर्ष इंटर्नशिप करतो. हे किती जणांना माहिती होतं त्यावेळेला? आता पण माहिती आहे, पण बऱ्याच कमी जणांना. आम्ही सुद्धा हाऊस पोस्ट करतो आणि सर्जरी काय आहे, पिडियाट्रिक काय आहे, गायनॅक काय, ह्याचे आम्हाला 2-2, 3-3, 4-4 किंवा 6-6 महिने अटेंड करायला लागतं हॉस्पिटल सेशन्स. त्याच्याशिवाय आम्हाला कळत नाही. आता जी माझी डिग्री आहे, बॅचलर ऑफ होमिओपॅथिक मेडिसिन अँड सर्जरी, BHMS, सर्जरी उगाच दिलेला नाहीये ना, त्याच्या पाठी आम्हाला एनाटॉमी फिजिओलॉजी केली आहे, सर्जरीमध्ये भाग घेतलाय आणि ते केल्यावर आम्हाला ती डिग्री मिळालेली आहे. त्यामुळे हेच आधी मुळात कोणाला कळत नसतं, माहिती नसतं, म्हणून तेव्हापासून ते आरोप व्हायला लागले होते. कोणी नव्हतं सांगायला, समजवायला, कारण इंटरनेट नव्हतं, तुमच्यासारखं पॉडकास्ट नव्हतं, युट्यूब नव्हतं. तर खूप मला बरं वाटतंय की तुम्ही हा प्रश्न विचारला. कारण आता जाऊन लोकांना फक्त नीट एक्झाम दिली की मग आपण पास झाल्यावर कुठे आपण ऍडमिशन घ्यायची. मला असं वाटतं आता माझं हे ऐकल्यानंतर अनेक जण, मुलं आणि मुली जास्त होऊन होमिओपॅथीकडे वळणार. सिस्टम मध्ये उतरल्यावर तुम्हाला कळतं त्याची सुंदरता. जसं तुम्ही पोहायला शिकता ओनली वन्स युअर इन टू द वॉटर, तसंच हे आहे. अप्रतिम लाईन ऑफ सिस्टम आहे. तर त्यावेळेला नव्हतं काही मान देणं, पण आता जर तुम्ही बघितलं कोविडच्या वेळेला म्हणा किंवा त्याच्या आधी, अर्थात मी म्हणेन एक 10 वर्षांपासून किंवा 12 वर्षांपासून होमिओपॅथी काय आहे हे कळायला लागले. आणि त्याची मान्यता जेव्हा आपल्या प्रधानमंत्री मोदीजींनी दिली की आयुष मध्ये ह्याचा सहभाग व्हायला पाहिजे, AYUSH, आयुष मधला H जो आहे तो होमिओपॅथीसाठी आहे. किती जणांना माहिती आहे? खरंच ही गोष्ट तुम्ही बरोबर सांगितली. कारण अनेक लोकांना आयुष मधला H कशासाठी आहे हे माहित नाही. अल्टरनेटिव्ह मेडिसिन्स मध्ये H हे अतिशय महत्वाचं आहे. आणि थँक्यू सो मच ज्योतिजी, कारण ही माहिती आणि सत्यता, BTS पॉडकास्ट हे आहेच ह्यासाठी की लोकांना अनेक गोष्टींची माहिती करून देणं, गोष्टींची सत्यता तुमच्यापर्यंत पोहोचवणं. आणि मॅडमने आज हे काम आमच्याबरोबर केलं. अतिशय थँक्यू मॅडम त्याबद्दल. मॅडम आणखीन एक गोष्ट मला विचारायला आवडेल की ॲलोपॅथी म्हटलं की खा गोळी आणि पटकन बरे व्हा, अशी लोकांच्या डोक्यात एक संकल्पना असते. पण होमिओपॅथी म्हटलं की लोक म्हणतात चालत राहणार चालत राहणार. हे कितपत खरं आहे? चुकीचं आहे, फ्लॅटली सांगते. कारण हे मिथ आहे. हे कळणं गरजेचं आहे की होमिओपॅथीमध्ये सुद्धा पॅथॉलॉजी काय आहे, इन्व्हेस्टिगेशनचे प्रकार, MRI, एक्सरेज, ब्लड टेस्ट हे लागतात. पॅथो गोष्टी ह्या वेगळ्या आहेत. हे सपोर्टिव्ह आहे फॉर ऑल पॅथीज. ॲलोपॅथीसाठी पण इन्व्हेस्टिगेशन गरजेचे आहेत, आयुर्वेदासाठी आहेत, सगळीकडे. मिक्स नाही करायचे की ॲलोपॅथीसाठीच इन्व्हेस्टिगेशन रिक्वायर्ड आहेत. नाही, ते सगळ्यांसाठी आवश्यक आहे. सपोर्टिव्ह सिस्टम आहे, बरोबर. हे पहिलं झालं. पटकन औषध घेऊन बरं व्हायला होमिओपॅथीत पण अक्यूट मेडिसिन्स आहेत जे
पाय मुरगळला, सडनली सायनसचा प्रॉब्लेम झाला, ब्लिडिंग पाईल्स झाले, हेडेक एवढं झालं, मायग्रेनस हेडेक झालं, किंवा दात दुखायला लागला, कान दुखायला लागला, टॉन्सिल वाढलंय, खूप खोकला होतोय, ह्या गोष्टींना आपण 1 डोस 2 डोस 3 डोस 2 दिवसाच्या डोस, ताप जे साथ चालू असते, ताप जर कळला कशातून आहे, काय आहे, कसं झालंय, एक 5-6 प्रश्नांची उत्तरं मात्र द्यायला लागतात. कुठून सुरुवात झाली, कशी सुरुवात झाली आणि आताचे सिम्पटम्स काय, ती सुद्धा गोष्ट होमिओपॅथीने खूप लवकर बरी होते. त्याच्यासाठी पथ्य पाणी पाळायला लागत नाही. तुम्ही व्यवस्थित तुमचे सिम्पटम्स सांगा. एक व्यवस्थित होमिओपॅथ असतो जो आमच्यासारखा शिकलेला आहे आणि एक्सपिरियन्स्ड आहे, हे मी म्हणेन. तर ते औषध तुम्हाला त्या वेळेला उपयुक्त पडायलाच हवं. खूप छान. ह्याला लागूनच एक प्रश्न मला मॅडमना विचारायचा आहे की साईड इफेक्ट्स, मला कोणत्याही पॅथीला नावं नाही ठेवायची आहेत, कारण माझ्या ह्या चेअरवरती ॲलोपॅथीवाले पण असतात. प्राणाशी जेव्हा गाठ येते तेव्हा आपण ॲलोपॅथीकडेच जातो, किंवा काही सिरियस गोष्टी असतात, ऑपरेटिव्ह गोष्टी असतात, तेव्हा आपल्याला ॲलोपॅथीकडेच जायचं असतं. परंतु कधी कधी आपण हे साईड इफेक्ट्स टाळू शकतो. तर मॅडम, होमिओपॅथी, तुम्ही मला साईड इफेक्ट्स आणि होमिओपॅथीबद्दल काही सांगा. एक गोष्ट सांगते, प्रत्येक औषधाला जर तुम्ही जास्त घेतलं, कमी घेतलं, चुकीच्या पद्धतीने घेतलं, मिक्स करून घेतलं, किंवा ज्या पद्धतीने तुम्हाला सांगितलंय तो डोसेज घेतला नाही, तर त्याचे काहीतरी इफेक्ट हे शरीर दाखवणार. बरोबर? ते सगळ्यांना लागू आहे. तुम्हाला जर आम्ही सांगितलंय 2 दिवसच होमिओपॅथीचा हे डोस घ्या, आणि तुम्ही 1 महिना घेतला, एस्पेशली फॉर स्किन सिम्पटम्स म्हणा, ओके, आम्ही सांगितलेलं नाहीये, आम्ही लिहून दिलेलं आहे, तर कुठेतरी काहीतरी तुम्हाला वेगळेपणा दिसून येऊ शकतो. पण आमचा डोस 2 दिवसाचा होता. प्रॉब्लेम असा आहे, होमिओपॅथीच्या गोळ्या असतात छोट्या, म्हणजे सगळेजण साबुदाणा म्हणतात, बरोबर, तर साबुदाण्याच्या 2 गोळ्या दिवसातून 3दा घ्यायचे, बास. 6 गोळ्या 1 दिवसात, ह्याने कसला माझा ताप जाणार आहे, मी घेतो जरा 5 दिवस 6 दिवस 8 दिवस. औषध आहे, साबुदाणे किंवा साखरेच्या गोळ्या नाही. त्यामुळे माझं जे बोलणं तुम्हाला कळत असेल, साईड इफेक्ट हा प्रकार जो आहे ना, तो बिलकुल होणार नाही. फॉर शुअर जर तुम्ही सांगितलेला डोस, सांगितलेलं औषध ज्याप्रमाणे घेतलं तर. माझ्या प्रेक्षकांनो, प्लीज ही गोष्ट नोट करून ठेवा. जर कोणी तुम्हाला सांगत असेल की होमिओपॅथीला साईड इफेक्ट आहेत, तर तो 100% नाही आहे, हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पण मॅडमनी एक अलार्म इथे वाजवलाय, तो म्हणजे सांगितलं तेवढं आणि सांगितलं तसंच घ्या. जर तुम्हाला सांगितलं असेल अगोदर आणि नंतर तुम्ही 15 मिनिटं जर चहा कॉफी घेऊ नका, तर नका घेऊ, कारण तुमच्या तो तब्येतीसाठी चालणार नसतो. आणि सगळ्या होमिओपॅथी औषधांसाठी कॉफी वर्ज्य आहे हे लोकांनी स्वतःचं मत करून घेतलंय. हे तो बिलकुलच नाहीये, बिलकुल नाही. सॉरी टू से, एवढी पुस्तकं आम्ही वाचतो, एवढे सॉफ्टवेअर वापरतो, काही जेमतेम औषधांना अमुक गोष्टी वर्ज्य आहेत हे सांगितलं जातं. त्यावेळेला आमच्यासारखे होमिओपॅथ सांगतात की बाबा आता अमुक औषध देतोय, तू घेऊ नको, किंवा अमुक करताना तू अमुक करू नकोस. पण इतर औषधांना असं काहीही नाहीये, खरंच काही नाहीये. हे काय म्हणतो आपण, लोकांनी केलेली स्वतःची समजूत आहे. त्यामुळे म्हणून मी म्हटलं इट इज अ मिथ. सो अंडरस्टँड व्हॉट वी आर डुईंग. म्हणून मी म्हटलं ना, काउंटर, ओव्हर द काउंटर जाऊन कधीही होमिओपॅथीचं औषध घेणं माझ्या मते ठीक नाही. काही गोष्टी जेव्हा तुम्हाला डॉक्टर लिहून देत आहेत, आम्ही लिहून देतोय, त्याच्यापाठी कारण आहे. खूप डॉक्टर मिक्स औषधं देतात आणि मी म्हणेन तो त्यांची पद्धती आहे. कुठेही चूक किंवा बरोबर ह्याच्यात मी पडत नाहीये. कदाचित त्या व्यक्तीला तशी गरज असेल म्हणून दिलेलं असेल. पण ते घेताना तुम्ही ओव्हर द काउंटर, तुम्हाला जर माहिती नाहीये ना औषध, तुम्ही स्वतःहून विचारून अरे मला मायग्रेन झालेलं आहे, तू औषध दे, तर एक औषध होमिओपॅथीचं 10 वेगवेगळ्या दुखण्यांवर कामी येतं. म्हणजे तेच औषध जर मायग्रेनला बरं आहे, तर तेच औषध तुम्हाला झोप येत नसेल त्यालाही बरं असू शकेल. तेच औषध तुम्हाला कदाचित दात दुखत असतील त्याला पण बरं करू शकेल. त्यामुळे कसं तुम्हाला कळणार आहे की तुम्ही घेतलेलं औषध बरोबर आहे? खूप गडबड होईल. त्यामुळे गो टू अ प्रॉपर होमिओपॅथ, गिव्ह युअर केस हिस्ट्री, त्याच्याच नंतर जे डॉक्टरनी प्रिस्क्राईब केलेलं औषध आहे ते तुम्ही घ्या. मग भले डॉक्टरनी दिलेलं असो किंवा तुम्ही जाऊन फार्मसीतनं घ्या.
ती पद्धत व्यवस्थित आहे, म्हणजे साईड इफेक्ट नाही, प्रॉपर केस हिस्ट्री दिलेली आहे आणि तुम्हाला जे लागू पडणार आहे तेच औषध दिलेलं आहे. अतिशय महत्वाची मोलाची माहिती आहे ही. प्लीज स्वतःचे डॉक्टर बनू नका, भले ती होमिओपॅथी असू देत, कारण सुंदर आरोग्य जगणं, सुंदर आयुष्य जगणं हे आपल्या सगळ्यांचा जन्मसिद्ध हक्क आहे. हक्क प्लीज स्वतःकडनं हिरावून घेऊ नका. मॅडम, होमिओपॅथी बघा, मॅडमने आणखीन आपल्याला एक गोष्ट सांगितली की होमिओपॅथी हे ताप आणि अशा छोट्या मोठ्या गोष्टींवर पण अत्यंत उपयुक्त आहे. पण मॅडम मला एक गोष्ट सांगा, एखादा कॅन्सर पेशंट आहे किंवा एखाद्याला हार्टचा प्रॉब्लेम झालेला आहे, तर त्याच्यासाठी होमिओपॅथी कशी काम करते आणि कितपत काम करते? खूप छान काम करते, डेफिनेटली काम करते. पण ती कुठल्या स्टेजला ती व्यक्ती आहे ते अवलंबून असतं. ही स्टेज कुठची आहे ते आपल्याला डायग्नोसिस वरनं कळतं, इन्व्हेस्टिगेशन्स वरनं कळतं आणि डॉक्टर सांगतात की तुमचे अमुक अमुक जर त्याबरोबरही होणारे जे व्याधी आहेत त्याच्यावर आम्ही कितपत मात करू शकणार आहे हे तुम्हाला औषध घेतल्यावर तुमचा बॉडीचा रिस्पॉन्स सांगेल. बरोबर. हीच गोष्ट एक तुम्ही हॉस्पिटलमध्ये ॲलोपॅथकडे पण गेलात, म्हणजे कुठची पद्धती औषध मॉडर्न मेडिसिन म्हणे, मॉडर्न मेडिसिन कडे गेलात तर तेच सांगणार तुम्हाला, तीच गोष्ट आहे. प्लस पॉइंट होमिओपॅथीचा हा आहे जो मला खूप भावतो, इज तुम्ही त्या व्यक्तीची मानसिकता कळू विचारता. आम्ही विचारतो त्यांना मानसिकता काय आहे तुमची, हे त्यांना कोणीही दुसरं विचारत नाही. म्हणजे ऍब्सोल्युटली मेंटल स्कॅनिंग केलं जातं 1-1 तास. तुम्ही बऱ्याच वेळ केस हिस्ट्री चालते, पण प्रत्येक वेळेला तो 1 तासच लागतो असंही नाही. कारण अनेक पेशंट कोण 1 तास जाऊन बसणार आहे आणि बडबड करणार आहे, कोणा कशाला सांगायचं आम्ही सगळं. त्याच्या पाठी आम्ही तुम्ही काय आहात हे जाणून घ्यायची इच्छा नाहीये. आम्हाला तुमचं व्यक्तिमत्व कळलं की आम्हाला औषध शोधायला बरंच होईल. हे सेल्फिश मोठं आहे, खरं सांगते, म्हणजे खरं सांगते. पण हे माइंडसेट, ओके, कमिंग बॅक, माइंड आम्ही का विचारतो तर माइंड प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन फॉर अ डेव्हलपमेंट ऑफ एनी काइंड ऑफ अ प्रॉब्लेम. कुठलाही आरोग्य हलतं जेव्हा, तर ते का हलतं त्याच्या पाठी फक्त फिजिकल प्रॉब्लेम नाहीये, तर ते माइंड पण आहे. आणि त्याच्यासाठी मी जसं आय हॅव डन इवन माय सर्टिफिकेशन ऑफ बॅच फ्लावर रेमेडीज, ओके, आय हॅव डन फ्रॉम UK. आता हे का मी केलं, त्याच्याबरोबर मी का शिकले, तर माइंड साठी ह्याच्यात जेमतेम 38 औषधं आहेत, पण इतके स्ट्रॉंग आहेत, लिक्विड फॉर्म मध्ये आहेत आणि खूप सटली वर्क करतात. त्यामुळे ते तुम्ही सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला औषधाची पेशंटच्या ट्रीटमेंटची सुरुवात सुद्धा करता येते. तुम्हाला ट्रीटमेंटच्या मध्ये पण ते बॅच फ्लावर देता येतं आणि त्याचप्रमाणे त्यांना सांगू शकतो आपण की आता तुमची काय काय डिफरन्स तुम्हाला दिसतोय तुमच्या मानसिकतेत, तुमच्या फिजिकल कंप्लेंटमध्ये, हे आम्हाला सांगत जायचंय. तर होमिओपॅथी बरोबर बॅच फ्लावर मेडिसिन्स ही तेवढंच काम करतं तुमच्या माइंडसेटसाठी. 100%. मी स्वतः एक बॅच फ्लावर थेरपिस्ट असल्यामुळे मला मॅडम काय सांगतायत हे नेमकं कळते. पण प्लीज हे तुम्ही कळून घ्या मॅडम काय सांगतायत, कारण प्रत्येक होमिओपॅथ तुम्हाला बॅच फ्लावरचा सपोर्ट देईल असं नाही, परंतु ह्या त्यातल्या तज्ज्ञ आहेत. त्यामुळे बॅच फ्लावर हे लहान मुलं, मोठी माणसं आणि वृद्ध सगळ्यांवरती, पोटात असलेल्या बाळावरती सुद्धा काम करतं. तर तुम्ही हा गायडन्स घेण्यासाठी मॅडमकडे नक्कीच जाऊ शकता. स्वतःची मानसिकता बदलेल आणि आयुष्य खरोखर सुंदर होऊन जाईल तुमच्यासाठी. मॅडम, असं तुमच्याकडे असे पेशंट आलेले आहेत का की खूप तळमळत आहेत आणि काहीतरी वेगळं त्यांच्या आयुष्यात तुम्ही केलंय की त्यांची ती तळमळच निघून गेली आहे, म्हणजे फिजिकल असू दे, मेंटल असू देत, असं अनुभव अनेक वेळा येतात मॅडम. प्रत्येक आमच्या समोरच्या खुर्चीत बसलेली व्यक्ती ही इम्पॉर्टंट आहे. येस. त्याच्यात मायनर सर्जरी आणि मेजर सर्जरी, म्हणजे मायनर दुखणं आणि मेजर दुखणं असं मी कन्सिडर करत नाही. कारण त्या वेळेला त्या व्यक्तीला ती व्यथा प्रचंड मोठी असते, जे समजून घेणं एका डॉक्टरचं काम आहे असं मी मानते. ओके, इट इज नॉट इम्पॉर्टंट की अरे ह्याला काय साधं पाईल आहे का, होऊन जाईल. साधं पाईल तुमच्यासाठी असेल, डॉक्टरांसाठी त्याच्यासाठी ती खूप मोठी गोष्ट आहे ज्याच्याने तो त्रासला आहे. ओके, तर अशा अनेक गोष्टी आहेत. मी एक ऍड करू इच्छिते की फक्त माणसांना औषधं मी देतेच, पण मी जनावरांना सुद्धा औषधं देते. म्हणजे मी बॅच फ्लावर ही औषधं आणि होमिओपॅथी ही औषधं अनेक डॉग्स, अनेक कुत्री, मांजरी, उंट, टॉर्टॉइस, ह्या सगळ्यांना, रॅबिट्स, उंदीर, व्हाईट जे असतात जे घरी पाळतात, ह्या सगळ्यांना दिलेले आहेत.
त्यांना जे प्रॉब्लेम होतात ना ते त्यांच्या पेरेंट्सना कळतात. आपण हसणार, आपल्याला वाटतं की अरे हे काय, तिला एका डॉगला सर्दी झाली, काहीतरी काय हो झालीये ना, आणि त्यांच्या पेरेंट्सना कळतं म्हणून तर ते येतात आणि म्हणून तर ते विचारतात. हेच एक छान केस सांगते डॉग बद्दल आहे. ओके, एक 1.5 वर्षाची डॉग होती आहे, म्हणजे तिला तिचे हावभाव सगळे बदलले होते आणि ती घरी स्वतःच्याच लोकांना पोटाकडे हात लावून देत नव्हती, किंवा कुठल्या बॉलनी खेळलं की तो बॉल पुढच्या पायाने घेऊन पोटाकडे ठेवायची. ओके, आणि जपून ठेवायची. काही दिवस तिला असं ऑब्झर्व केलं तिच्या आई वडिलांनी, पेट पेरेंट्सनी, कोपऱ्यात जाऊन खड्डा खणायचा प्रयत्न करायची आणि काहीतरी जरा वेगळं होतं. दरवाजात स्वतःचीच माणसं आली की फार कमी उडी मारायची. 1.5 वर्षाचे डॉग्स हे खूप ऍक्टिव्ह असतात. ओके, तर फार कमी. त्यावेळेला पेरेंट्सना कळलं की कुछ तो गडबड है. म्हणून जेव्हा ते माझ्याकडे घेऊन आले, त्यांना माहिती होतं आय गिव्ह होमिओपॅथिक मेडिसिन्स अँड बॅचलर मेडिसिन्स टू अॅनिमल्स. त्यांनी मला विचारलं, म्हटलं ओके, पहिलं सोनोग्राफी करा, आपण बघूया ती प्रेग्नंट आहे का. पण बघूया काय, असं काहीच झालेलं नाही, आम्ही मीटिंगच केलेलं नाही. म्हटलं ओके, म्हणजे ती प्रेग्नंट नाहीये. म्हणजे काय झालं आहे तर तिला झालं होतं फॅन्टम प्रेग्नन्सी. फॅन्टम प्रेग्नन्सी म्हणजे बिलीव्ह करतात की मी प्रेग्नंट आहे जेव्हा पोटात काही नाहीये. त्यामुळे तिचे आता जे हावभाव होते ना, मी जे सांगितले, पोटाकडे बॉल धरून ठेवणे, कमी उंच उडी मारणे, कोपऱ्यात जाऊन खड्डा करणे, हे ऍक्च्युअल प्रेग्नंट अॅनिमल्स करतात, म्हणजे ते बाळाला जपायला. आता अशासाठी तुम्ही काय औषध देणार, तर होमिओपॅथीमध्ये ह्याच्यात औषध आहे. ती काय सेन्सिटिव्ह किती आहे, इमोशनल किती आहे, तिला कोणाबद्दल जास्त लागवीपणा वाटतो आणि हे काय चाललंय, ह्याच्यावर मी तिला कंटिन्युअसली डेली डोज मध्ये होमिओपॅथीचं औषध पहिले 10 दिवस आणि त्याच्या पुढचे 15 दिवस असे दिले. आणि मला माहिती होतं तिची ही पूर्णतः मानसिकता कम्प्लिटली नॉर्मलाइज होणार. पहिल्या 8 ते 10 दिवसातच ही व्यवस्थित वागायला लागली. डॉक्टर ज्योती, तुम्ही पेशंटशी भरपूर कनेक्टेड आहात, हे मला लोकांचे इन्फॉर्मेशन येतेच. परंतु मला काही डॉक्टर्स असे भेटतात की ते सांगतात की मॅडम मेडिकल फील्डमध्ये भरपूर ऍक्टिव्ह आहेत. मॅडम प्लीज त्या ऍक्टिव्हिटी बद्दल सांगा, लोकांना हे कळलंच पाहिजे. नक्की नक्की नक्की. मेन म्हणजे मी खूप साऱ्या मेडिकल कॅम्प्स मध्ये असोसिएटेड असते, रुरल पण, गावात जाऊन सुद्धा, आणि आपल्या अर्बन ह्याच्यात पण, मुंबईमध्ये पण. त्यामुळे बाहेर अनेक गावांमध्ये जिकडे काही रिक्वायरमेंट आहे ऍज अ मेडिकल युनिट, तिकडे पण मी जाते, माझा हातभार देते. त्याचबरोबर मला सांगायला आवडेल, कोविडच्या वेळेला 2020 मध्ये फर्स्ट कोविड केस जेव्हा धारावीत झाली, तेव्हा एक फर्स्ट मेडिकल युनिट जे आत उतरायला हवं होतं सर्व्हेसाठी, त्याच्यातली मी फर्स्ट फिमेल कॅन्डिडेट, जे फर्स्ट पथक आमचं जे होतं असोसिएशनचं, ज्याचा मी भाग आहे, असोसिएशनच्या त्या पथकात आम्ही धारावीत उतरलो. त्यावेळेला जेव्हा धारावी म्हणजे सगळे घाबरून जायचे आणि तिकडच्या लोकांना काही झालं तर आपल्याला काय होईल, त्यावेळेला मी त्याच्यातही एंटर केलेलं होतं. कारण मला करायचं होतं, मला अनुभव घ्यायचा होता आणि द्यायचा होता दुसऱ्यांना की सगळेजण घाबरू नका, ह्या गोष्टीला उपचार आहेत. ओके, ते एक आहे. म्हणजे असे अनेक कॅम्प्स असतात. त्याचबरोबर अनेक मेडिकल असोसिएशनशी मी निगडीत आहे, म्हणून मी बरेच वेळा इतर डॉक्टरांचे CMEs कंडक्ट करते, त्याच्यात मी मॉडरेटर असते. तर डॉक्टरांबद्दल इतर लोकांना माहिती द्यावी, इतर लोकांना क्वेश्चन आन्सर विचारण्याची संधी मिळावी, ह्याच्याबद्दल पण माझं खूप चालू असतं प्रयत्न. त्याचबरोबर मेडिकल युनिटमध्ये फक्त अभ्यास नको, तर त्याच्याबरोबर काहीतरी कल्चरल पण पाहिजे. तर मॅरेथॉन अरेंज करणं किंवा त्यांचा काहीतरी कल्चरल ऍक्टिव्हिटी तयार करणं किंवा काहीतरी शिकणं, ह्याच्यात पण माझा हातभार असतो. म्हणजे आता मी स्वतः एक फिटनेस फ्रीक असं म्हणता येईल, कारण मी प्रयत्नात दर दिवशी आपण एक्सरसाइज करावी हा माझा अगदी प्रयत्न असतो. त्यामुळे आय माय सेल्फ एक्सरसाइज ऑफ डिफरंट फॉर्म्स. आता योग वेगवेगळ्या पद्धतीचे, स्ट्रेच योगा आहे, विनायासा योगा आहे, खूप जे प्रकारचे योगा आहेत ते मी अनेक दिवसात माझी मांडणी असते. आठवड्यातले 2 दिवस झुंबा, आठवड्यातले 1 दिवस एरोबिक, पाऊस नसेल तर सायकलिंग ऍज अ कार्डिओ किंवा स्विमिंग ऍज अ दिस थिंग, रनिंग आपण करावं. सो हे आपल्या बॉडीला जे सूट होतं, माझ्या वयाला जे करता येण्यासारखं आहे, ह्या गोष्टीत मला खूप
इंटरेस्ट आणि माझ्यासाठी म्हणून हे मी करते आणि त्याचा मला फायदा होतोय ह्याची मला अगदी खात्री आहे. म्हणून ह्या गोष्टी काहीतरी मेडिकल असोसिएशन मध्ये करून घेणं. आपण फक्त मेडिसिन देणं, कारण हे बघा डॉक्टरांकडे कधीच कोणी टाइमपासला येत नाही किंवा काहीतरी मजा बोलायला येत नाही, नेहमी काहीतरी व्याधी घेऊन येतात, बरोबर. तसे डोक्याला आठ्या किंवा तोंड, तर कितपत आपण त्याच्यात असतो त्याच्यानंतर आपण बाहेर पडलं पाहिजे. मग आपल्याकडे स्वतःकडे लक्ष दिलं पाहिजे. आपण फिट असू, आपण काहीतरी करणार असू तर आपण त्या खुर्चीत बसून दुसऱ्यांना ऍडवाइस देऊ शकतो असं मला वाटतं. म्हणून मग मी फिटनेस ट्रेनिंग घेतलं रिबॉक युनिव्हर्सिटीकडून. फिटनेस फुल माझा कोर्स कम्प्लीट केला. आय एम अ सर्टिफाईड फिटनेस ट्रेनर. 11 वर्ष माझं स्वतःचं युनिट मी चालवत होते. वेर आय यूज टू टेक अप फिटनेस इन ऑल फॉर्म्स, एरोबिक्स, वेट ट्रेनिंग, फ्लोर एक्सरसाइजेस. अनेक स्टुडंट्स, अनेक जण माझ्याकडून इव्हन पास आउट होऊन गेले, एक्झामिनेशन देऊन गेले, प्लस खूप जणांना शिकवायची. हा एक भाग झाला फिटनेसचा. जर मी करते तर इतरांनी करावं अशी माझी खूप विनवणी असते, कारण त्याचे फायदे अनेक आहेत. हा एक भाग झाला की मेडिकल फील्डमध्ये काय काय करते, पण कल्चरल ऍक्टिव्हिटीमध्ये पण तसंच हवं. आता मला स्वतः डान्स करायला भयंकर आवडतो, पण फक्त आवडतो म्हणून मी करते असं नाहीये ना. त्याच्यासाठी मी शिक्षण घेतलं आहे, मी सर्टिफाईड आहे. म्हणजेच काय तर याच्यासाठी मी आजही माझ्या आई वडिलांना खूप ग्रॅटिट्यूड आणि खूप आभारी आहे. कारण 5 वर्षाची असल्यापासून त्यांनी मला डान्सला इंट्रोड्यूस केलं. तर आय डिड माय भरतनाट्यम फ्रॉम दॅट एज. जसं भरतनाट्यम संपलं तसं कथक, आशाताई जोगळेकरांची मी स्टुडंट, कथक शिकले. ते नाही झालं तर मी उदयन म्हणून त्यांच्याकडे फोक डान्स 4 वर्ष करायची. त्याच्यानंतर मी संदीप सोपारकरकडे 4 लेव्हल्स केले, विच इज मिरिंगे साल्सा. शामक दावर बरोबर कंटेम्पररी डान्स मी 11 वर्ष होते. वेगवेगळे स्टेज प्रोग्राम्स करणं, स्टेजवर जाऊन आपण तत्कार बोलणं, स्टेज परफॉर्मन्सच्या वेळेला मेकअप, आपली डिसिप्लिन, आपलं ड्रेस, आपली ऍटिट्यूड, थोडे बटरफ्लाईज, हे सगळ्याचा अनुभव मी घेत आजही मी परफॉर्म करते. कारण ह्याच्याने मला प्रचंड आनंद मिळतो. मला असं वाटतं हे जे एक्सप्रेशन असतं किंवा आपल्याला सांगण्याची जी तडप असते ती कुठेतरी तिथूनही त्या डिसिप्लिन मधनं येते. त्यामुळे डान्स प्रोग्राम्स कंडक्ट करणं, त्याच्याच बरोबरीने आय लव्ह टू प्रेझेंट माय सेल्फ एज अ परफॉर्मर. ओके, म्हणून मी ब्युटी पेजंट्स मध्ये आय पार्टिसिपेटेड. सो मेडिकल असोसिएशनच्या ब्युटी पेजंट मध्ये आय वन द फर्स्ट प्राइज. त्याच्यानंतर सीबस जे आपलं खूप खूप आहे त्याच्या आय वन द फर्स्ट प्राइज ओव्हर देअर ऍज अ गोल्डन क्राउन विनर. आणि तो ह्या गोष्टी करण्यापाठी एक असतं की वेन यू गेट समथिंग ना, युअर मोटिवेशन वाढतं. आणि मला एक गोष्ट त्यावेळेला जिंकल्यावर फाउंडर ऑफ सीबस मी फक्त सांगितलं, आमचा बॅनर आणि होर्डिंग लागलं होतं टिळक ब्रिजवर, टिळक ब्रिज दादर, आणि मला रडू आलं. तर माझ्या बरोबरचे कॅमेरामॅन, मॅडम तुम्ही रडताय काय, तुम्हाला आनंद व्हायला पाहिजे. तर म्हटलं माहित नाही. तेव्हा मनाली कामत जी सीबसची आहे ती काय म्हणली असेल, ज्योताई एक लक्षात ठेव, दिस बॅनर मीन्स जे जे तुझ्याबद्दल वेडवाकडं बोललेले आहेत, जे जे ते तुला काही काही घाण बोललेले आहेत किंवा तुला कमी देखलेले आहेत, त्यांच्या थोबाडीत एक फटका आहे. म्हटलं हा का ग, तर कारण हे अचीव करायला आपण काहीतरी लागतं. बरोबर, जर काहीतरी असेल तर तुम्ही काहीतरी देऊ शकता. आणि म्हणून खूप गोष्टी शिकायच्या आणि त्या गोष्टी आपण द्यायच्या, लपवून नाही ठेवायचं असं मला वाटतं. सो जे जे काही शिकले, जसं मी बॅचलर म्हटलं, त्याचबरोबर हे म्हटलं, कल्चरल ऍक्टिव्हिटी म्हटलं, फिटनेस बद्दल तुम्हाला सांगितलं, त्याचबरोबर मी ग्राफॉलॉजिस्ट आहे. नाउ आय एम अ हँडरायटिंग एनालिस्ट, सिग्नेचर एनालिस्ट. प्रत्येक शब्द, मांडणी, वाक्य, अँगल्स हे सगळं बघते. तर काय मिळतं ह्याच्यातून, आपल्याला काय व्यक्तीची पर्सनॅलिटी कळते. आता ही पर्सनॅलिटी मला मेडिसिनला देताना उपयोगी येते. बरेच पेशंट असे असतात जे फार कमी बोलतात किंवा त्यांना असं वाटतं 2-4 लाईन्स बोलून झालं की ते ठीक आहे, मग कसं कळणार त्यांचं व्यक्तिमत्व. तर त्यांनी जर त्यांचं हँडरायटिंग लिहिलं किंवा ड्रॉइंग थेरपी केली, त्याच्यातनं आपल्याला त्यांची पर्सनॅलिटी झळकून येते की बाबा हे क्वायट का असतात किंवा ही एवढी बडबड का करते किंवा ही एवढी अँग्री का असते, हे त्याच्यातनं खूप कळतं. सो ग्राफॉलॉजीचं पण आय एम एन ऍडव्हान्स ट्रेनर फ्रॉम बार्ट बेगेट युनिव्हर्सिटी. त्यामुळे ह्या सर्टिफिकेशन केल्यानंतरच मी
त्या वापरायला लागले. आवड म्हणून वापरणं गोष्ट वेगळी असतं आणि त्याच्याबद्दल तुम्ही प्रशिक्षण घेणं, त्याच्यात तज्ज्ञ होणं, एक्सपिरियन्स घेणं आणि मग ते लोकांपुढे मांडणं, मला असं वाटतं ही गोष्ट खूप गरजेची आहे. जसं मी मगाशी म्हटलं, औषध काउंटरवर जाऊन घेऊ नका, डॉक्टरांकडे जा आणि मग औषध घ्या. त्याच्यातच हे सगळं येतं असं मला वाटतं. बघा, तुमच्याकडे आज फक्त एक होमिओपॅथी तज्ज्ञ नाही आलाय, तर एक चतुरस्त्र व्यक्तिमत्व आपल्या समोर बसलेलं आहे. एक विचार तुमच्या डोक्यात आला का? मी माझ्या कॅमेरामॅन दादाला पण विचारते, तुझ्या एक डोक्यात विचार आला का रे, ह्या व्यक्तीला 24 तासच मिळतात, ह्या 24 तासात एवढं सगळं कसं करू शकते? हे म्हणजे नियम. त्यांनी स्वतःच्या तोंडाने सांगितलं होतं मगाशी, नियमात राहायचं, नियम पुढे न्यायचे आणि फोकस. जसं मॅडम स्वतःचं आयुष्य बदलतात, त्या मोटिवेटर आहेत असं मी तुम्हाला म्हटलं होतं. का म्हटलं होतं हे तुम्हाला आत्ता कळलं असेल. ही व्यक्ती फिटनेसलाही जाते, डान्सलाही जाते, पळताना दिसते, सायकलवरतीही दिसते आणि हो, शिवाजी पार्कला कधीतरी पळताना तुम्हाला या दिसतील. तर ह्या व्यक्तींना मी त्यांना वारंवार मोटिवेटर का म्हणते, कारण त्यांच्या आयुष्याची एक वेगळी जर्नी आहे आणि हे सोपं नसतं ह्या वेगळ्या जर्नीतून जाणं. भले भले लोक कोलमडून पडतात, पण ही व्यक्ती फिनिक्स पक्षासारखी वर आली आहे आणि वरती येऊन पुन्हा त्याच मानाने, त्याच रुबाबाने आणि त्याच ताठ्याने चाललेली आहे. तर ह्या व्यक्तीला आपण तिची जर्नी विचारू. मॅडम प्लीज सांगा. जर्नी, जसं मी तुम्हाला लहानपणापासून इथपर्यंत त्या जर्नीत तर आणलं, पण मी जसं म्हणते प्रत्येक जर्नीत ऑब्स्टॅकल्स हे येतात, स्पीड ब्रेकर्स. पण स्पीड ब्रेकर आलाय म्हणून आपण गाडी चालवायची बंद नाही ना करत. तर माझ्या आयुष्यात पण अनेक स्पीड ब्रेकर झाले. पहिला मी म्हणेन की ऑलमोस्ट ॲट द एज ऑफ 36 माझं युटरस काढायला लागलं होतं ड्यू टू लॉट ऑफ प्रॉब्लेम्स. यंग एज 36 म्हटल्यावर ते पुढे जाऊन कुठेतरी हार्मोनल डिस्टर्बन्स, व्हॉट एव्हर द रिझन्स वर, इमोशनल डिस्टर्बन्स, व्हॉट एव्हर जे काही, ऍट द एज ऑफ 42 मला कॅन्सर डिटेक्ट झाला. त्यावेळेला प्रत्येकाला वाटलं ज्योतीला कॅन्सर कसं काय, ही तर व्यसनं नाही, ही तर नेहमी हसतमुख असते, ही तर मज्जा करते लाईफ मध्ये, डॉक्टर पण आहे, काय बरं झालं असेल. आज पण मला विचारलं तर काय झालं असेल मला माहित नाही. मी त्यावेळेला ना ती गोष्ट मेन म्हणजे एक्सेप्ट केली आणि सबमिसिव्ह झाली की मला आता ह्याची फक्त ट्रीटमेंटकडे मला लक्ष केंद्रित करायचंय. काय झालं, कधी झालं, कसं झालं, याव त्याव नंतर बघू. सो ट्रीटमेंट स्टार्ट आणि त्याच्या बरोबरीने सपोर्ट मेन ऑफकोर्स घरच्यांचा आणि फ्रेंड्सचा आणि पेशंट्सचा. म्हणजे मी फुल ओपन होते की मला ही गोष्ट झाली म्हणून मी लपंडाव खेळत नव्हते. ठीक आहे, मी क्लिनिकला पण जायची, माझे केस संबंध गेलेले होते तर मला वीक घालायला लागला होता, पण थोड्या दिवसांनी कंटाळा यायचा, मग मी स्कार्फ लावून क्लिनिकला जायची. पेशंट मला सांगायचे की तुम्हाला मॅम तुमचं किमो आत्ताच झालंय का, तुम्ही 4 दिवस नाही आलात तरी चालेल, तुम्ही ज्या दिवशी याल ना तुमच्या असिस्टंटला सांगा फोन करायला, आम्ही त्या दिवशी सगळे अपॉइंटमेंट घेतो. मी तर म्हणेन हे आशीर्वाद आहेत, असं कोणाला भेटतात, तुम्ही या त्या दिवशी आम्ही येतो. ओहो, म्हणजे म्हणून ती जर्नी मला त्या जर्नीतनं जाताना खूप बरं वाटलं. हे प्रेम होतं. घरच्यांना जो त्रास होतो ना तो लोकांना दिसत नाही, त्यांना पेशंट दिसतो, पण मला हे दिसत होतं. माझ्या फॅमिलीला त्याचं काय वाटतंय, माझ्या वडिलांना काय वाटलं असेल, त्यांना स्वतःला टक्कल होतं बरं का. तर ते म्हणायचे तू माझ्या समोर असं विदाऊट हेअर नको येऊस, तू स्कार्फ लाव किंवा तू विग लाव. त्यावेळेला मला कंटाळा यायचं, ते गरम व्हायचं, पण मला नंतर कळलं ते का म्हणतायत. त्यांना टक्कल आहे ना, मग मुलगी कशी अशी टक्कल घेऊन समोर येणार. नंतर कळलं, म्हटलं ओके मी स्कार्फ बांधेन, वीक घालेन. सो ही तेव्हाची जर्नी. पण ती जर्नीतनं जातानाच किंवा जेव्हा माझे किमो संपले, रेडिएशन झालं, आणखीन एक सर्जरी झाली, त्या सगळ्यातनं मी जाताना किंवा गेल्यावर मला विचार करायला पण खूप वेळ मिळत होता. कारण इतर वेळेला मी तेव्हा एक्सरसाइज करू शकत नव्हते, घरी बसून मला जे काय करायचे ते. न्यूट्रिशनकडे माझं जास्त चांगलं लक्ष गेलं, मी न्यूट्रिशन बद्दल शिकले. ओके, दुसरी गोष्ट म्हणजे आपण घरात बसून काय करू शकतो, किंवा आपली सर्जरी झाल्या झाल्या योग इथपासून सुरुवात करायची. आपण धावू नाही शकणार,
म्हणून मी सुरुवात केली आणि आज मी मुंबई युनिव्हर्सिटीतून ट्रेंड योगा टीचर आहे. का शिकले तर ते इन्स्पिरेशन होतं मला की आपण जर कोणाला सांगणार आहोत आपल्याला कळलं पाहिजे आपण कोणाला काय सांगायचंय. आज सायकल चालवा, उद्या ट्रेडमिलचं करू नका, उद्या जम्प करू नका, तुम्ही एरोबिक्स कशाला करता, पाय दुखतात, असं होता कामा नये. जर मी सांगणार आहे कुणाला तरी तर त्याच्या पाठचं कारण बरोबर जर मला कळायचं असेल तर त्याच्यातली तज्ज्ञ मी होणं गरजेचं आहे. म्हणून आय गॉट क्वालिफाईड इन योगा थेरपी फ्रॉम मुंबई युनिव्हर्सिटी. म्हणजे मी लोकांना सांगू शकते प्राणायाम म्हणजे काय, त्याचे उपयोग काय, ह्याच्याकडे माझी जर्नी वळत गेली आफ्टर माय लाईन ऑफ ट्रीटमेंट. त्याच्यातून मी वर येत गेले. योगासनं करून अनेक वेळेला त्रास व्हायचा, करता येत नव्हतं, श्वासोश्वास घ्यायला त्रास व्हायचा. पण मी म्हटलं ही खडतर मार्ग आहेच ना, प्रत्येकाला माहितीये, पण आपण पुढे जायचं. जसं मी म्हटलं ऑब्स्टॅकल पार करत पुढे जायचं हेच होतं. आणि इतरांचं हे प्रेम आणि स्वतःबद्दलचं जे जसं डिसिप्लिन आणि हे आपल्याला करायचं आहे. म्हणून त्याच्यातनं वाचन करणं, बॅचलर रेमेडी मधलं माइंड मला काय झालं होतं तेव्हा, का झालं होतं तेच मला कळायला लागलं की बाबा कदाचित माझं काहीतरी डिस्टर्बन्स फॅक्टर होता, ते कारणीभूत होऊ शकलं असेल आणि मग तो आउटबर्स्ट झाला असेल, काही असेल. त्यावेळेला अनफॉर्च्युनेटली एकच होतं की त्यावेळेला मी होमिओपॅथी नाही घेऊ शकले, कारण खूप जणांकडे त्यावेळेला कॅन्सर ट्रीटमेंट विथ होमिओपॅथी खूप डॉक्टर्स नव्हते किंवा मला माहिती नव्हते म्हणा, किंवा त्यांच्याकडे पण अशी औषधं नव्हती. म्हणून माझा अभ्यास वाढला. मी तर म्हणेन मी अभ्यास केला, म्हटलं कसं काय नाही. मग इतरांशी कॉन्टॅक्ट करणं, आणखीन CMEs करणं, सिनियर डॉक्टरशी बोलणं करून आज म्हणून मी कुठलेही हार्ट इश्यूज आहेत, डायबिटीज इश्यू आहेत, हायपरटेन्शन आहेत, कॅन्सर झाल्यानंतर जे बोन्स प्रॉब्लेम होतो, वजन वाढतं, माइंडसेट चेंज होतं, या सगळ्यावर अभ्यास केल्यावरच जी औषधं आहेत ती त्याचा मी वापर करते, जेणेकरून ते त्रास निघून जावा. जेव्हा इतर गोष्टी सरळ होतात ना, तुमचे आतले गुड सेल्स जास्त फ्लावरिंग होतात आणि तुमचे टॉक्सिन्स निघून जायला मदत होते. पण तुम्ही तीच गोष्ट वारंवार विचार केली, तुमच्या साधनात तुम्ही डिसिप्लिन आणलं नाही आणि तुम्हाला हेच का झालं, मला तसंच का झालं, हेच झाल्यामुळे मी हे केलं का, त्याने केलं का, हिने केलं का, मी नाही केलं का, ह्या सगळ्या विचारधारणेतनं तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. म्हणून बॅच फ्लावरचा अभ्यास, ग्राफोलॉजीचं इंट्रोडक्शन, फिटनेसकडे लक्ष, त्याचप्रमाणे योग आणि आसनं काय आहेत हे करणं, फक्त वाचन नाही तर ते आचलनात आणणं. बरोबर आहे. आपण खूप बोलू शकतो पण आपण करतोय का, मला असं वाटतं आपण केलं तर ते बरं होईल. म्हणून आणि हे सगळं करते म्हणून अनेक वर्षांची ही जर्नी आहे माझी, जी आज मला इथे घेऊन आले. आणि आता ह्या काही वर्षांमध्ये जे अवॉर्ड्स मिळत आहेत, बेस्ट डॉक्टर ऑफ दिस इयर हे मिळत आहेत, आत्ताच मला सांगायला खूप आवडेल, ही जर्नी बघून आणि माझे होमिओपॅथीतलं कार्यभाग जो मी सांभाळते किंवा असोसिएशनला जी निगडीत राहते, तर मला आत्ताच महाराष्ट्र होमिओपॅथिक फिमेल डॉक्टर्स असोसिएशन, ज्याच्या अध्यक्ष डॉक्टर रुपाली गोसावी आहेत, त्यांच्याकडून जेम ऑफ होमिओपॅथी, महाराष्ट्रातली जेम ऑफ होमिओपॅथी हा अवॉर्ड मिळाला. वा. सो आय एम रिअली सो थँकफुल. हे मला आणखीन प्रेरित करतं की रिसर्च वर्क मध्ये आपण थोडा आपला हातभार लावावा. आहेत माझे खूप साथीदार फ्रेंड्स आहेत, जास्त रिसर्च करतात, मी जरा जास्त क्लिनिकल साईडला आहे, पण त्यांच्याबरोबर राहून आपला काय भाग देता येईल का हे सगळं मी डेफिनेटली करत असते. आणि जेव्हा ही अशी एक अप्रिसिएशनची थाप मिळते ना, मला असं वाटतं आपण आपला आणखीन कणाजण वाटतं, अरे आपल्याला तर इथून आणखीन वेगळी जर्नी आहे. पण मला नेहमी एक आहे, कुठेतरी एक जर्नी जिकडे संपते ना, दुसरी जर्नी रेडी असते जायला पुढे. दुसरीच जर्नी ती बघायला लागते, ती समजायला लागते, ती अनुभवायला लागते, तरच ती होणार. आणि माझं तेच आहे. म्हणून जर्नी टू जर्नी पुढे जायचं. मी म्हंटल ना की मोटिवेटर डॉक्टर ज्योती, इन्स्पिरेशन पाहिजे डॉक्टर ज्योती, आणि ऑफकोर्स मेडिसिन पाहिजे तरी डॉक्टर ज्योती. येस. माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, हा पॉडकास्ट हा सगळ्यांसाठी आहे बरं का. म्हणजे तुम्ही तरुण असाल तर नक्की बघा. 24 तासाला कितीने मल्टिप्लाय करतात मला माहित नाही, पण ते मल्टिप्लिकेशन तुम्हाला इथे नक्की कळेल. आणि हो, 50शीत असाल आणि स्वतःच्या शारीरिक व्याधींना खूप मोठं तुम्हाला वाटत असेल, मी काहीतरी आता माझं आयुष्य संपलं असं जर तुम्हाला वाटत असेल तर हीच ती सुरुवात. आणि जर तुम्ही 60 पार केले असेल तो क्या कहने,
तुम्ही नक्कीच अर्धा प्रवास केलाय, पण तो हे आसमा अजून बाकी आहे, त्याला तुम्हाला पकडायचंय. आणि त्यासाठी हे इन्स्पिरेशन म्हणजे डॉक्टर ज्योती, नावातच जिच्या ज्योत आहे, जिने खरोखरच दुसऱ्यांचं आयुष्य प्रकाशित केलेलं आहे स्वतःच्या औषधांनी. आणि स्वतःच्या औषधांना अपडेट करणं, माझा पेशंट मला नीट कळावा म्हणून मी शिक्षण घेणार, व्हरायटी ऑफ द एज्युकेशन. लोक म्हणतात असं शिकणारी माणसं फोकस नसतात, हे त्यांनी रॉंग प्रूव्ह केलेलं आहे. कारण त्यांनी प्रत्येक गोष्ट जी शिकली आहे त्याचा त्यांचा गाभा किंवा त्यांचं मूळ हा त्यांचा पेशंट आहे. माझा पेशंट मी कसा बरा करेन, ही जी तळमळ जी कुठेतरी हल्ली आपल्याला मिसिंग वाटते. कारण लोक, सॉरी मी डॉक्टर काही बोलणार नाही, पण असं लोक म्हणतात, मी बोलत नाहीये, की डॉक्टर्स पेशंटच्या पाठी पळतात. ही गोष्ट खोडून काढली आहे ही डॉक्टर ज्योतींनी. थँक्यू. फिजिकली, मेंटली, इमोशनली व्हेरी 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 स्ट्रॉंग. जर आपल्याला आपल्या आयुष्यात असं कुठेतरी काही कमी वाटत असेल किंवा अशा क्रिटिकल सिच्युएशन मधून तुम्ही जात असाल तर नंबर दिलेला आहे तुम्हाला, प्लीज कॉन्टॅक्ट करा. आणि हो, पेशंटला तर सांगतेच आहे मी कॉन्टॅक्ट करायला, पण तुमचे ते छोटे छोटे प्राणी पक्षी त्यांच्यासाठी कॉन्टॅक्ट करा. आणि जर तुम्ही डॉक्टर असाल, होमिओपॅथीचे डॉक्टर असाल, कसं तुमची थेरपी पुढे न्यायची, कसं तुमच्या पेशंटना नीट समजायचं, पुन्हा एकदा मी सांगेन की डॉक्टर ज्योती, तुम्ही काय एक ऍडवाइस द्याल आमच्या पेशंटना, किंवा जे आमचे ऐकतायत सगळे त्यांना तुम्ही काय ऍडवाइस द्याल की आयुष्य हे त्यांनी कसं आखावं आणि एन्जॉय करावं? बरं, ऍडवाइस जर तुम्ही म्हणाल ना तर मी हे सांगते, डोंट लेट द एज चेंज यू, चेंज द वे यू एज. And when you're changing this, soar up high like a phoenix, but with your feet well grounded. Wow. That is what I'd say. सगळ्यांसाठी अतिशय मोलाचा आणि उपयुक्त ऍडवाइस. बघा तुम्ही कसं एज व्हा, आणि जे त्यांनी ग्राउंडिंग बद्दल सांगितलं ना ते अतिशय महत्वाचं आहे. कितीही उंच उडा, परंतु तुमच्या जमिनीला तुम्ही विसरू नका. मॅडम स्वतः तशाच आहेत, म्हणूनच तळागाळातल्या लोकांपर्यंत जातात आणि इतकं सुंदर अंतकरण असल्यामुळे सगळ्या ऍक्टिव्हिटीज करू शकतात. पुन्हा मी त्यांच्या ऍक्टिव्हिटीज कनेक्टेडकडेच येते. मॅडम तुम्हाला डान्सच्या वेगवेगळ्या पद्धती खूप आवडतात, आणि असं माझ्या कानावर आलंय की तुम्ही अनेक बक्षिसं या गरबात घेतलेली आहेत. लोक असं म्हणतात फक्त गुज्जूंनाच, पण करेक्ट, ज्या वेळेला एक महाराष्ट्रीयन व्यक्ती ते प्राइज घेऊन येते, जरा सांगा. खूप छान. येस, अनेक प्रकारचे डान्स मी शिकले किंवा अनुभवले आणि ते परफॉर्म करते, हे मी तुम्हाला बोलले. आवडच असं नाही, पण त्याच्यात एक डिसिप्लिन असते प्रत्येक गोष्टीत, आणि ती मी पाळत गेले म्हणून आज करू शकते. करेक्ट. त्याचबरोबरीने गरबा असा कोणी शिकवत नाही. आता ट्युटोरियल्स असतात, आपल्याला इन्स्टावर ट्युटोरियल्स असतात. माझ्या वेळेला स्कूल पासून मला आवडच बेसिकली डान्सची. करेक्ट. त्यामुळे मग तो कुठलाही प्रकार असो, ज्योती तिकडे असणार किंवा ज्योती तिकडे पोहोचणार आणि माझे आई वडील तिकडे मला घेऊन जाणार, हे मला माहिती होतं. त्याच्यातला एक प्रकार म्हणजे गरबा किंवा दांडिया. तर अनेक ठिकाणी प्रोग्राम्सला जाणे किंवा सोसायटी पासून मोठ्या ग्राउंड्सवर परफॉर्म करणे हा मी अनुभव तेव्हापासून घेत यायची. तर तेव्हा जुहू फर्स्ट रोडला कॉम्पिटिशन्स असायच्या, त्याच्यात मी जिंकायची. त्याच्यानंतर लग्न झाल्यानंतर पण ते काय माझं थांबलं नाही. मे बी मी दररोज नाही गेले किंवा 4-5 दिवस नाही गेले, पण ऍटलिस्ट त्या 9 दिवसात 2 ते 3 दिवस जाऊन यायचंच. ड्रेसअप व्हायचं, मस्तपैकी मजा करायची, एक घोळका आपल्या फ्रेंड्सचा, आणि आपण जाऊन डान्स करायचं. मनापासून केलं ना, म्हणून हे सगळी बक्षिसं मिळाली. दादरला सुद्धा दादर क्वीन म्हणून डान्समध्ये मिळालं, जुहूला मिळालं, घाटकोपरला मिळालं, अनेक ठिकाणी, म्हणजे आणखीन खूप राहत असतील, हरकत नाही, पण खूप ठिकाणी. आणि हेच असायचं. माझ्या तेव्हा एक अनुभव होता. एकदा जज लिहिताना जेव्हा माझं नाव महाराष्ट्रीयन सरनेम जेव्हा ऐकलं तर ते म्हणाले मला की તમે ગરબા કરો છો? म्हटलं हा, હું તો ગરબા પણ રમું છું.
તો કેમ તમે ગુજરાતીમાં વાત કરો છો? તો म्हटलं કેમ તમે નથી મરાઠીમાં વાત કરતા? मग मी म्हटलं असं फक्त साऊथ इंडियननी भरतनाट्यम करा, कथ्थक म्हणजे लखनवी असतील ते करा, किंवा तुम्ही जॅझ म्हटल्यावर तुम्ही कुठून तरी वेगळ्या प्रदेशातून आलं पाहिजे, असं काही नाहीये. ही सगळी कला आहे, ती तुम्ही शिका, तुम्ही अवगत व्हा आणि अगदी स्वच्छंदपणे नाचा. त्याच्यात नवरात्रीतला गरबा आणि दांड्या म्हणजे जाम फेमस, आणि मला प्रत्येक वेळेला ते करायला खूप आवडतं. वा, अतिशय सुंदर. ओशो झेन हे मॅडमसाठी काय ॲडवाईस देत आहेत? कारण आयुष्य सुंदर आहे आणि मॅडम इतक्या कार्यशील आहेत, तर मॅडमना काय ॲडवाईस देत आहे ओशो झेन? कार्ड उडून आलंय, ॲडवाईस उडून आलेला आहे, बघूया. वाव 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 वाव, ओनली वाव आय कॅन से. सेलिब्रेशन, जे तुम्ही करताय तेच करत राहणार. आयुष्य तुमच्यासाठी खरंच सुंदर असणार आहे. तुम्ही बघाल किती छान कार्ड आलेलं आहे. असंच तुम्ही भरपूर लोकांबरोबर मिक्स व्हा, आयुष्य खरंच सेलिब्रेशन करा. ओशो मास्टर, ओशो झेनचं कार्ड हे म्हणजे काळ्या दगडावरची रेघ. मॅडम, ह्याच नोटवरती ह्याच तुमचं आयुष्य एक सुंदर सेलिब्रेशन होऊ दे, असं तुमच्यासाठी मी इच्छा व्यक्त करून आभार मानते. थँक्यू सो मच. बोलवल्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सो थँक्स अ लॉट.